राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्याच्या राजकारणात सध्या संतापाची लाट पसरलेली आहे। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे सध्या सत्ताधारी पक्षांची गोष्टी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पुतळ्याला फाशी दिलेली आहे आणि शिवसेना ठाकरे गट यवतमाळमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या पुतळ्याला लटकवण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आहे। नेमकं तुम्ही आज आंदोलन करताय, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याबद्दल अतिशय संवेदनशून्य असं उद्गार त्यांनी काढले आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे लोक त्यांचा निषेध करत आहोत। मला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यात जर थोडी जरी संवेदनशीलता असेल तर या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा त्यांनी राजीनामा घ्यावा। असाच एक विषय गृहमंत्री आर पाटील असताना त्यांच्या तोंडून काही निघालं होतं, त्यावेळेस त्यांनी तात्काळ या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। तीच नैतिकता बाळगून या माणिकराव कोकाटेने सुद्धा आज राजीनामा द्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। आम्ही शेतकऱ्याप्रती असंवेदनशील असलेल्या या सरकारचा निषेध करतो आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। विरोधक ज्या पद्धतीने राजीनामाची मागणी करत आहे, मात्र विरोधकांकडे मला वाटते सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने त्यांची दखल घ्यायला पाहिजे घेत नाही। तुमचं आंदोलन करून नेमकं साध्य काय करायचं? तुम्हाला काय सांगतो की या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम, अमाप पैसा आणि शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना खोटे आश्वासनं देऊन हे सरकार बसलेलं आहे। बहुमतात सरकार आहे, त्यांना असं वाटतं की आमचं काहीच होणार नाही आहे, परंतु सर्वसामान्य जनता हे सगळं पाहत आहे। वचन दिलं होतं त्यांनी कर्जमाफीचं विधानसभेच्या पूर्वी, अजूनही कर्जमाफी त्यांनी दिली नाही। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, अजूनही दिले नाही। म्हणजे कितीही खोटं बोला आणि सरकारवर स्थापन करा, परंतु आपण ते साध्य नाही केलं तरी आपलं कोणी काही करत नाही, अशा फार मोठ्या आविर्भावात हे सरकार आता चाललेलं आहे। बहुमतात असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपलं काही सगळं काही आलबेल आहे, परंतु असं काही नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सरकारला 100% या महाराष्ट्र राज्याचा मतदार जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी आभार यात्रेच्या माध्यमातून सभा घेऊन शेतकऱ्यांना आपण सोन्याचे दिवस आणणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। याकडे कसं बघताय? अहो, सोन्याचे दिवस शेतकऱ्यांना जर यांना आणायचे असले असते तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती, त्याच पद्धतीनं यांनी जर कर्जमाफी केली असती तर आम्ही समजू शकलो असतो की हे सरकार शेतकऱ्याप्रती संवेदनशील आहे, परंतु संवेदन शून्य असलेलं हे सरकार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय म्हणतात, याला या महाराष्ट्रात आता काही महत्त्व राहिलेलं नाही असं आम्ही मानतो। यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्येच रामनवमीच्या दिवशी शिवसेना ठाकरे गट सध्या कुठेतरी शेतकऱ्याप्रती आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कृषी मंत्र्यांचा राजीनामा, नैतिकता जर शिल्लक असेल तर कृषी मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही द्यावा, असा थेट आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलंय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।